आज मॉर्निंगची सुरुवात झाली फ्रेश फुलांपासून. ॲक्च्युली आज होती एकादशी, म्हणजेच आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सृष्टी तोंडे. कसे आहात? आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ॲक्च्युली हे कालच आम्ही फळं आणली होती. एक 2 साईजचे आणणार होते. एक मोठा साईज होता आणि एक लहान साईज होता. 2-2 किलो आणले होते आणि सकाळी फ्रेश असे फुलं पण आले होते. सकाळीच आले होते. ॲक्च्युली मी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आज केस धुतले होते. त्याच्यानंतर मी फटाफट रांगोळी काढायला आले. म्हटलं फटाफट एकदा बाहेर रांगोळी काढून घेऊया आणि मग नंतर घरातली आपली पूजा आहेच. देवपूजा केली. नंतर विठू माऊलीचं दर्शन घेतलं. त्यानंतर विठू माऊलींना घरी आगमन केलं त्यांचं जेवढं होत, म्हणजे मनापासून जेवढं होईल छोटंसं असं त्यांना तिथे त्याचं डेकोरेशन केलं. त्यांना विराजमान केलं. ॲक्च्युली हे मी सामान काल रात्रीच सर्व आणून ठेवलं होतं. छोटे मोठे सामान, फ्रेश फ्लावर्स होते ते फक्त सकाळी आणले होते. आणि असं मेनू होतं की हे करायचं आहे, ते करायचं आहे. आणि सकाळीपासून घरात एकदम चहल-पहल होती की आज हे बनवूया, आज ते बनवूया, आज तू नैवेद्याला काय बनवणार आहेस आणि काय चाललं आहे, म्हणजे असं खूप काय घरात म्हणजे उत्साहाचं असं वातावरण होतं. काल संध्याकाळी मार्केटला गेले होते. त्याच्यानंतर सगळे सामान वगैरे आणल्यानंतर मी तसंच सामान ॲक्च्युली एका डब्यात असं फ्रीजमध्ये घालून ठेवलं होतं. म्हटलं तर सकाळी उठल्यानंतर फटाफट आपण मस्त डेकोरेशन करूया. ॲक्च्युली म्हणजे रात्रीपासून असं चालू होतं की कसं करायचं, काय करायचं. ॲक्च्युली मी नेहमी छोटं करते, पण काय होऊन जातं, मी नेहमी व्हिडिओ बनवत नव्हते, पण ॲक्च्युली आता मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं आहे. म्हणून आता हे सगळं म्हटलं करूया, व्हिडिओ पण शूट करूया आणि दर्शन पण घेऊया आणि मनापासून विठोबाचं आशीर्वाद पण घेऊया, विठू माऊलीचा. ॲक्च्युली खूप म्हणजे मला बोलतानाच तुम्हाला जाणवत असेल मी खूप खुश आहे आज. म्हणजे खूप आनंद होतो आहे मला की मी व्हिडिओ पण शूट केला. आणि ॲक्च्युली मी नवीनच त्यांचे जे हार होता ते पण आणले होते. मला म्हणजे 2-3 व्हरायटी होती, पण म्हटलं एक ऑरेंज कलर असं उठून दिसेल म्हटलं माऊलींसाठी, तर मग हारही आणले. आणि त्याच्यानंतर मस्त डेकोरेशन केलं. छोटीशी माझ्याकडे पार्टी पण होती एक, तर तिथे मी माऊलींचं असं आपलं हे काढलं. ॲक्च्युली ब्लॅक कलरचं काहीच नव्हतं, म्हणजे बुक्का वगैरे टाकायचा, पण ते फुलांवर बुक्का कसा टाकूया ना, म्हणून म्हटलं एक छान छोटंसं फुल ठेवूया. आणि मग डेकोरेशन असं केलं. फटाफट सगळे सामान केलं. आणि तोपर्यंत लहानही उठलेलाच होता. मोठा तर ॲज युज्युअल तो सकाळी मॉर्निंगलाच फटाफट उठतो आणि ट्युशन वगैरे त्याची असतेच. तर आज ट्युशनला पण सुट्टी होती. आणि त्याच्यानंतर मग तो लहाना उठला. मग त्याला फीड वगैरे केलं आणि तो त्याच्या डॅडीजवळ मस्त शांत बसला होता. ॲक्च्युली हे पूजा होईपर्यंत, मांडेपर्यंत, नैवेद्य बनवेपर्यंत तो अक्षरशः खूप शांत बसला होता. त्याने खूप प्रतिसाद दिला मला. ॲक्च्युली टचवूड असंच राहो. आणि मग त्याने पण इथे दर्शन घेतलं. मग आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं. ॲक्च्युली मी नैवेद्यासाठी फळं तर ऑलरेडी ठेवले होते. नंतर सर्व झाल्यानंतर मी मस्त एक कॉफी घेतली. म्हटलं आता डेकोरेशन वगैरे सर्व झालं आहे, दर्शन झालं आहे, म्हणजे फुलं वगैरे आम्ही सर्वांनी वाहिली, आशीर्वाद माऊलींचा घेतला आहे. तर म्हटलं कॉफी पिन. ॲक्च्युली मला पण म्हणजे थोडंसं थकायलाच होत होतं सकाळी. मग मस्त कॉफी पिली. आणि साईड बाय साईड इथे मी तुम्हाला एक छोटीशी क्लिप पण दाखवते की मी आज काय बनवलं. तर मी एका साईडला मस्त बगर अशी तुपात भाजून घेतली होती. त्याच्यानंतर त्यात पाणी घातलं. त्याच्यानंतर स्लाईट करून अशा मिरच्या आणि एक बटाटा घातला. आणि हे होतं जय बाप्पाचा आपला नैवेद्य, म्हणजे माऊलींचा नैवेद्य. त्यात अनार घातले होते. फळं तर ठेवलेच होते, म्हणून मी फक्त एक अनार सोलून ठेवलं होतं. आणि मग भगर होती, साबुदाण्याची खिचडी होती आणि मी लस्सी पण बनवली होती. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.